नमस्कार. आपण जेव्हा रात्री आकाशाकडे बघतो तेव्हा आपल्याला तारे आणि ग्रह दिसतात. पण त्यांच्याही पलीकडे काहीतरी आहे. एक असं अदृश्य जाळं जे आपणच तयार केलंय. हे आहे आपल्याच ग्रहाभोवती फिरणाऱ्या भंगाराचं जाळं. एक अवकाशातील भंगारवाडा. चला याबद्दल आज बोलूया. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. विचार करा, पृथ्वीवर रंगाचा एखादा कण खाली पडला तर काय होईल? काहीच नाही, बरोबर ना? पण अवकाशात, जिथे गोष्टी प्रचंड वेगाने फिरत असतात, तिथे हाच छोटासा कण एखाद्या गोळीसारखा धोकादायक बनतो. आणि खरं तर या समस्येचं मूळ इथेच आहे. तर ही जी समस्या आहे ना, ती नैसर्गिक वगैरे नाहीये. ही पूर्णपणे मानवनिर्मित आहे. म्हणजे बघा, आपण आपल्या सोयीसाठी अवकाशात उपग्रह पाठवले, पण त्यांच्या मागे जो कचरा राहिला त्यामुळे आज एक खूप मोठी अडचण निर्माण झालीय. चला या समस्येच्या जरा मुळाशी जाऊया. गेल्या काही दशकांमध्ये आपण हजारो उपग्रह अवकाशात पाठवले आहेत. यात फक्त चालणारे उपग्रह नाहीत, तर निकामी झालेले उपग्रह, रॉकेटचे जुने भाग आणि एकमेकांना धडकून निर्माण झालेले लहान मोठे तुकडे या सगळ्याचा समावेश आहे. यामुळे पृथ्वीभोवतीची जी कक्षा आहे ती एखाद्या व्यस्त महामार्गासारखी झालीय, जिथे अपघात होण्याची शक्यता सतत वाढतच चालली आहे. आता महत्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? ह्या कचऱ्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान नाहीये असं अजिबात नाही. टेक्नॉलॉजी आहे. खरी समस्या आहे नियमांची आणि आंतरराष्ट्रीय सहमतीची. सध्याचे जे कायदे आहेत ते या नव्या युगासाठी पूर्णपणे अपुरे आहेत. सो हे टेक्नॉलॉजीचं नाही तर गव्हर्नन्सचं म्हणजे प्रशासनाचं अपयश आहे. चला आता या धोक्यामागचं सायन्स समजून घेऊया. अवकाशात अगदी लहान वस्तूसुद्धा इतक्या विनाशकारी का ठरतात? याचं उत्तर त्यांच्या स्पीडमध्ये, त्यांच्या वेगात दडलेलं आहे. कधी विचार केलाय की एक नाण्यापेक्षाही लहान तुकडा एखाद्या अब्जावधी डॉलर्सच्या उपग्रहाला किंवा स्पेस स्टेशनला कसं काय नष्ट करू शकतो? हे शक्य आहे, कारण अवकाशात वस्तुमानापेक्षा वेगाला खूप जास्त महत्त्व आहे. पृथ्वीच्या कक्षेत फिरणाऱ्या वस्तू साधारणपणे 28,000 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करतात. हा वेग आपल्या कल्पनेच्या पलीकडचा आहे. बंदुकीच्या गोळीपेक्षाही कित्येक पटीने जास्त. आणि याच प्रचंड वेगामुळे अगदी लहान तुकड्यांमध्येही प्रचंड ऊर्जा सामावलेली असते, जी धडकल्यास मोठा विध्वंस घडवून आणू शकते. आणि सगळ्यात भीतीदायक गोष्ट काय आहे माहितीये? जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते तेव्हा त्यातून हजारो नवीन तुकडे तयार होतात. आणि मग हे तुकडे आणखी टक्कर घडवू शकतात. ही एक साखळी प्रतिक्रिया आहे. एकदा का ही सुरू झाली आणि नियंत्रणाबाहेर गेली तर संपूर्ण कक्षा आपल्यासाठी निरुपयोगी होऊ शकते, कायमची. तर आता आपण या समस्येच्या मुळाशी जाऊया. आणि हे मूळ फिजिक्समध्ये नाही तर कायद्यांमध्ये आणि धोरणांमध्ये आहे. आज आपण जे नियम वापरतोय ते एका पूर्णपणे वेगळ्या काळासाठी बनवले गेले होते. बघा, पूर्वी अंतराळ मोहिमा फक्त अमेरिका आणि सोव्हिएत युनियनसारख्या बलाढ्य देशांपुरत्या मर्यादित होत्या. शीतयुद्धाचा काळ होता तो. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. स्पेसएक्स सारख्या अनेक खाजगी कंपन्या हजारो उपग्रहांचे जाळं तयार करत आहेत, बिझनेस करत आहेत. पण नियम मात्र अजूनही जुनेच आहेत. आणि या जुन्या नियमांमुळे अनेक मोठ्या त्रुटी निर्माण झाल्यात. उदाहरणार्थ, कक्षेत किती गर्दी चालून जाईल यावर कोणतीही आंतरराष्ट्रीय सहमती नाही. उपग्रहाचं आयुष्य संपल्यावर त्याची विल्हेवाट कशी लावायची याचे काही बंधनकारक नियम नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टक्कर होण्याआधी जबाबदारी कोणाची हे ठरवण्याची कोणतीही सिस्टीम नाही. या सगळ्यामुळे एक अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्याला अर्थशास्त्रात ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स किंवा सामायिक संसाधनांची शोकांतिका म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादी गोष्ट सर्वांची असते तेव्हा तिची काळजी घेण्याची जबाबदारी कोणीच घेत नाही. आणि आपल्या अंतराळ कक्षेचंही नेमकं तसंच झालं आहे. हे वाक्य अगदी बरोबर आहे. काही कंपन्या किंवा देशांच्या चुकीमुळे सगळ्यांनाच धोका निर्माण होतोय. कारण अवकाश ही कोणा एकाची मालमत्ता नाहीये, ती आपल्या सर्वांसाठी एक सामायिक जागा आहे. यालाच सामूहिक कृतीची समस्या असंही म्हणतात. म्हणजे कोणती कंपनी किंवा देश स्वतःहून खर्चिक उपाययोजना करायला तयार नाहीये. का? कारण त्यांना वाटतं की जर आपण केलं आणि दुसऱ्यांनी नाही तर आपण स्पर्धेत मागे पडू. आणि या मी का करू या विचारामुळे कोणीच पुढाकार घेत नाहीये आणि धोका मात्र वाढतच चालला आहे. पण थांबा, परिस्थिती इतकीही निराशाजनक नाहीये. यावर उपाय नक्कीच शक्य आहे.
पण त्यासाठी आपल्याला एक नवीन दृष्टिकोन आणि नवीन नियमांची गरज लागेल. तर मग ते उपाय काय आहेत ते पाहूया. आणि यासाठी आपल्याला काहीतरी पूर्णपणे नवीन शोधायची गरज नाही. आपण पृथ्वीवरच्या पर्यावरण प्रशासनाकडून खूप काही शिकू शकतो. हवामान बदल किंवा समुद्रातील प्रदूषण यांसारख्या समस्यांसाठी आपण जे आंतरराष्ट्रीय करार केले आहेत, त्यातूनच आपल्याला एक ब्लूप्रिंट मिळू शकतो. तीच तत्त्व आपण अंतराळासाठीही वापरू शकतो. ही सारणी आपल्याला एक अगदी स्पष्ट मार्ग दाखवते. पहिलं तत्त्व काय? उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध बरा. म्हणजे नुकसान झाल्यावर कारवाई करण्याऐवजी ते टाळण्यावरच भर द्या. दुसरं, सामायिक जबाबदारी. म्हणजे जबाबदारी ही प्रत्येकाची असली पाहिजे, सर्व ऑपरेटर्सची. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे नियम फक्त कागदावरच्या सल्ला किंवा सूचना नसाव्यात, तर ते कायदेशीररित्या बंधनकारक असावेत. आणि या सगळ्या परिस्थितीत भारतासारखे देश, ज्यांचे अंतराळ कार्यक्रम खूप वेगाने वाढत आहेत, ते एक खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. भारत आज व्यावसायिक प्रक्षेपणामध्ये खूप पुढे येत आहे. त्यामुळे या नवीन शाश्वत नियमांसाठी जागतिक स्तरावर आवाज उठवून भारत नेतृत्व करू शकतो. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की आपण दूरदृष्टीने विचार करून वेळीच पावलं उचलणार आहोत, की भविष्यातल्या एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहून तिच्या दबावाखाली निर्णय घेणार आहोत. याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा.